नमस्कार, मी राजवीर भीमाशंकर जाधव, विद्यामंदिर कोल्हापूरमधील 10वीचा विद्यार्थी. तर मी आज आपल्यासमोर एक फायर सेन्सर डिटेक्टरचा मॉडेल प्रस्तुत करीत आहे. या मॉडेलमध्ये आपण एका घराची प्रतिकृती पाहत आहोत. त्यामध्ये एक घर आहे, त्याच्या आजूबाजूला कुंपण आहे आणि घराच्याच बाजूला टॉवर आहे. ह्या टॉवरमध्ये आपण फायर सेन्सर बसवलेला आहे. फायर सेन्सर आणि घराच्या मागेच एक वॉटर रिझर्वायर आहे, त्याच्यामध्ये एक पंप आहे आणि आरोग्य युनो हा किट आपण इथं बसवलेला आहे आणि वॉटर सेन्सरसुद्धा आहे. तर काय होतं की असं समजूया की आपण ह्या घराबाजूचे किंवा ही वस्ती आहे, त्याच्या आजूबाजूला झाडं आहेत, झुडपं आहेत आणि काही कारणांमुळे तिथे आग लागली. तर ती आगीपासून ह्या वस्तीचा किंवा ह्या घराचा बचाव कसा होईल? तर अशी भौगोलिक स्थिती भरपूर ठिकाणी आहे की घर आहेत, वस्ती आहे, त्याच्या बाजूला झाडं आहेत आणि आपण सारखंच पाहतो की आगीमुळे जीवितहानी झाली, आर्थिक हानी झाली. तर ती कशी टाळायची? तर ह्या मॉडेलद्वारे आपण ती बघणार आहोत. तर ह्या मॉडेलमध्ये असं ग्राह्य धरूया की आता आजूबाजूला आग लागली, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढलं. हा टॉवरमध्ये आपण फायर सेन्सर बसवलेला आहे. फायर सेन्सर जे आहे, जेव्हा पण टेम्परेचर वाढेल तेव्हा ते डिटेक्ट करेल आणि हा जो आहे तो रेड लाईट एमिट करणार आहे. त्याच्यामुळे बाजूला पण सिग्नल जातील की इथं काहीतरी डेंजरचं तर प्रतीक आहे लाल. आणि जेव्हा पण आग लागेल तेव्हा हा डिटेक्ट करून हा वॉटर सेन्सरला सिग्नल देईल आणि वॉटर रिझर्वायरमधून ह्या पंपाद्वारे पाणी जे आहे ते आजूबाजूला पसरवलं जाईल. आणि आजूबाजूला पाणी पसरवल्यामुळे जी भोवतालची जी आग आहे, पाण्यामुळे जी आजूबाजूची जमीन आहे ती ओली होणार आणि ओली जमीन ह्या आगेल आणि ह्या घरामध्ये तर ती ओली जमीन आहे ती ह्या घर जी वस्ती आहे आणि जी बाहेरील आग आहे त्याच्यामध्ये एक बॅरियरचं काम करेल आणि बाहेरील जी आग आहे ती ह्या वस्तीपर्यंत नाही पोहोचू शकणार. आणि जी काही ह्या वस्तीमध्ये जीवित लोक आहेत, प्राणी आहेत, माणसं आहेत किंवा जे काही आर्थिक गोष्टी आहेत त्याचा बचाव होईल. आणि तर अशाच प्रकारची भौगोलिक स्थिती आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी असू शकते. अशाच पद्धतीने अशा आपण तंत्रज्ञानाचा वापर करून तिथे पण आपण अशी होणारी जी स्थिती आहे ती आपण टाळू शकतो. त्याच्यामुळे आपण अशाच प्रकारची आपण योजना तंत्रज्ञानाद्वारे तिथे पण आपण बचाव करू शकतो. थोडक्यात हेच सांगायचं होतं मला की आग लागल्यामुळे जे काही हानी होणार आहे ती आपण ह्या मॉडेल किंवा अशाच प्रकारच्या प्रतिकृतीद्वारे, अशा योजनेच्याद्वारे आपण ती टाळू शकतो आणि जी काही होणारी घटना आहे, दुर्घटना आहे ती आपण टाळू शकतो.